घटनास्थळावरनं आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत। निकेश, सध्याचं नेमकं काय चित्र आहे? आग आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, यात कितपत यश येताना दिसतंय? नक्कीच गुरु, जर आपण माझ्या मागे पाहिलं तर आग जी आहे ती अजून देखील भडकलेली आपल्याला पाहायला मिळते। ह्या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे। आगीचे लोळ जे आहेत ते मोठमोठे पाहायला मिळत आहेत, तर धुराचे लोळ जे आहेत ते दूरपर्यंत पसरलेले पाहायला मिळत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका, तसंच ठाणे महापालिका, TDRFची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते सध्या तरी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आग इतकी मोठी आहे की त्या आगीमध्ये ही संपूर्ण कंपनी जी आहे ती जळून खाक झालेली आहे। केमिकलची ही कंपनी असल्यामुळे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते अग्निशमन दलाकडनं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आधी आगीमध्ये संपूर्ण जे काही साहित्य होतं कंपनीतलं ते जळून खाक झालेलं आहे, तर आतमधल्या ज्या गाड्या आहेत त्या देखील जळून खाक झालेल्या आहेत। आसपासचा जो काही परिसर जो आहे तो पूर्णपणे रिकामी करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या ठिकाणच्या आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्या देखील रिकाम्या पूर्णपणे करण्यात आलेल्या आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याची स्पष्टता अजून तरी मिळालेली नाहीये, मात्र अग्निशमन दलाकडनं आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अजून देखील सुरू आहे। आग जी आहे ती पूर्णपणे भडकलेली पाहायला मिळत आहेत। आगीचे डोम जे आहेत ते त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं काय सांगाल, काय आगीचं नेमकं कारण स्पष्ट झाले का आणि कशामुळे ही आग लागलेली आहे? आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आम्ही पूर्ण विझवल्यानंतर कारण शोधू। तरी किती वेळ लागू शकतो ही आग विझवण्यासाठी आणि किती अग्निशमन दलाचे फायर बंपर इथे आहेत? अजून 1-2 तास लागतील आणि 12 गाड्या आहेत आणि टँकर आहेत उपलब्ध। कशामुळे आग लागली, नेमकी ही कंपनी कसली आहे? आगीचं कारण माहिती नाही, केमिकल कंपनी आहे। किती नुकसान, आतमध्ये कोण अडकलेले आहेत का, काही कामगार आतमध्ये? कोणी नसल्याबाबत कंपनीच्या कामगारांनी सांगितलं 2 तास। हे अग्निशमन दलाचे नामदेव चौधरी हे अधिकारी होते। अजून ही संपूर्ण आग विझवण्यासाठी तब्बल 2 तास तरी लागू शकतात अशी माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे। तर या कंपनीमध्ये कोणताही कामगार अडकला नसल्याची माहिती कंपनी मालकाकडनं अग्निशमन दलाला किंवा प्रशासनाला जी आहे ती दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी सुदैवाने हा मोठी घटना जी आहे ती मनुष्यहानीची घटना जी आहे ती टळलेली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडनं जे आहे ते सांगण्यात येत आहे। मात्र आग जी आहे ती वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। समोरची जर तुम्ही दृश्य पाहिली तर मोठी आग जी आहे ती भडकलेली आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडनं केला जातोय। आगीचे धुराचे जे लोळ जे आहेत ते दूरपर्यंत पोहोचलेले पसरलेले पाहायला मिळतात, त्यामुळे आसपासच्या परिसरातले जे काही नागरिक आहेत त्यांना देखील या धुराचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय। निकेश, इथं महत्वाचा प्रश्न हा आहे की आता जी माहिती समोर येते त्यानुसार 12 गाड्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या आहेत, त्यांच्या मदतीनं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। ही ताजी दृश्य आपण बघतोय, आग भडकल्याचं दिसतंय। काय नेमकी आव्हानं अग्निशमन दलासमोर दिसत आहेत? नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर आता 1 ते 1.5 तास झालेला आहे ही संपूर्ण आग लागून, तरी पण आतमधली जी कंपनीच्या आतमधली जी आग आहे ती अजून देखील विझलेली नाहीये। अग्निशमन दलाचे जवान जे आहेत कंपनीच्या बाहेरून आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। जिथपर्यंत आग विझलेली आहे तिथपर्यंत अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात, पण आतली जर दृश्य पाहिली तर अग्निशमन दलाचे जवान ज्या ठिकाणाहून पाण्याचा मारा करतायत तिथपर्यंत ही आग विझू शकते, मात्र आतमधली जर आग पाहिली तर ती अतिशय भडकलेली आणि भयंकर दृश्य आहेत। त्यामुळे ही जोपर्यंत पुढची आग विझत नाही तोपर्यंत आतली जी मोठी लागलेली आग आहे तिथपर्यंत अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते पोहोचू शकत नाहीयेत। त्यामुळे लवकरात लवकर ही समोरची आग जी आहे ते विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडनं केला जातोय आणि त्यानंतरच ही आतली जी मधली जी आग जी तुम्हाला दृश्यांमध्ये दिसत आहे ती आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडनं जो आहे तो केला जाणार आहे। आता अग्निशमन दलाच्या 12 गाड्या एकूणच या ठिकाणी
पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर आणखीन देखील गाड्यांचा किंवा पाण्याच्या डंपरचा वापर जो आहे तो या ठिकाणी करणे गरजेचं आहे। त्याच अनुषंगाने अग्निशमन दलाकडनं किंवा प्रशासनाकडनं तशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। अजून देखील आग जी आहे ती भडकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता अग्निशमन दलाच्या या जवानांना खरं तर ही संपूर्ण आग विझवण्यासाठी अजून देखील 2 तास लागण्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून मिळाली आहे। आपण दृश्य बघतोय त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आग भडकल्याचं चित्र आहे। एकीकडे धुराचे लोट मोठ्या प्रमाणावरती आपल्याला उठताना बघायला मिळतात। आजूबाजूला नेमका परिसरामध्ये काय काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीने तिथे खबरदारी घेतली जाते, लोकांना कसा या सगळ्याचा त्रास होतो? नक्कीच ही जी कंपनी आहे जिला आग लागलेली तिच्या आसपासचा जर परिसर जर पाहिला तर या कंपनीच्या बाजूला देखील अनेक कंपन्या आहेत आणि त्या देखील पूर्णपणे रिकामी करण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी सुदैवाने कोणतीही लोकवस्ती जी आहे ती पाहायला मिळत नाहीये। नागरिकांची गर्दी जी आहे ती त्या पुढच्या ठिकाणी पाहायला मिळते। तर ही आसपासच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे कामगार देखील कंपनीतनं बाहेर काढण्यात आलेले आहेत। ही ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे त्या कंपनीच्या आसपासच्या ज्या काही कंपन्या आहेत, गोडाऊन आहेत, त्यात देखील ह्या सर्व कंपनीच्या केमिकलचे जे आहेत ते गोडाऊन आहेत। आता जर दृश्य पाहिली तर आतमध्ये अजून देखील स्फोट होण्याचे आवाज जे आहेत ते सतत होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो केमिकल होता आणि ह्या केमिकल बरोबर आग लागल्याची काही पहिलीच घटना नाहीये, मागच्या महिन्याभरातली दुसरी घटना आहे। त्यामुळे अर्थातच यावरती आता प्रश्न विचारावे लागतील।